मुंबईतील वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। दोघांमध्ये 1 तासाहून अधिक काळ चर्चा झाल्याची माहिती। खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपचे नेते विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास। जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघे निघून गेल्यानं चर्चांना उधाण। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सलग 5व्या दिवशी सुनावणी। कपिल सिब्बल आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करण्याची शक्यता। दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदापासून रोखण्यासाठी संजय राऊतांनी बैठक घेतली। नरेश म्हस्केंचा खळबळजनक दावा, तर शिंदेंच्या सर्वाधिक तक्रारी म्हस्केंनीच केल्याची पत्र राऊतांनी डागली तोफ। पंधरा ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार, तर पालकमंत्री पदाबाबत येत्या 2 दिवसात घोषणा होणार। गोगावलेंनी व्यक्त केला विश्वास। महाराष्ट्रात 5 वर्षात 36,000हून अधिक कंपन्यांना टाळं, पण कंपन्या बंद झाल्याची कुठलीही माहिती नाही। खुद्द उद्योगमंत्री उदय सामंतांची धक्कादायक कबुली, तर कुठे गेले स्टार्टअप, काँग्रेसचा हल्लाबोल। केंद्रीय गृहमंत्र्यांनी भाषण देण्याऐवजी राजीनामा द्यावा, राहुल गांधींची मागणी। शहांनी चर्चा करण्याची तयारी दाखवल्यानंतरही कोंडी कायम, तर शहा काँग्रेसचा काळा चिठ्ठा मांडतील अशी विरोधकांना भीती। शिंदेंचा पलटवार। मुंबईत पुन्हा दुर्घटनेचे 7 बळी। घाटकोपरमध्ये डोंगराचा भाग कोसळल्यानं हाहाकार। तब्बल 24 तासांनंतरही युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू। 17 ऑगस्टच्या नोटिशीनंतर महिन्याभरात मराठी न शिकल्यास 3 महिन्यांसाठी परवाना रद्द। मुंबईतल्या रिक्षा टॅक्सी चालकांसाठी परिवहन विभागाचं अल्टिमेटम। बोरिवलीच्या 24 वर्षीय महिला बाईक रायडरचा छत्तीसगडमध्ये अपघाती मृत्यू। मुंबई ते बस्तरच्या सफारी दरम्यान अज्ञात ट्रकनं धडक दिल्यानं रिद्धीत ठक्करचा अंत। घटनेनंतर ट्रक चालक फरार।